हरि ओम. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 125वी कथा श्री रामकृष्णदास बाबाजी यांची आपण ऐकतो आहोत. त्याचा आता तिसरा भाग आपण ऐकूया. रामकृष्णदास बाबाजींना व्रजभूमीतीलच सर्व वस्तू गरजेच्या त्यासुद्धा फक्त तेवढ्याच अशा लागत असत. तसंच व्रजभूमीच्या बाहेरील व्यक्तींकडून काहीही ते स्वीकारत नसत आणि त्यांना खरं तर दिसत नसे. पण समजा त्यांच्या वापरामध्ये चुकून अशी एखादी जर वस्तू आली की जी व्रजभूमीमध्ये तयार झालेली नाही किंवा व्रजभूमीच्या बाहेरच्या लोकांच्या पैशाने आलेली आहे, तर ते न सांगताच त्यांना अंतर्ज्ञानाने कळत असे. याबद्दलची एक बोलकी कथा किंवा घटना त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे झाली. बाबा वृंदावनला येऊन त्या मघेरा या गावामध्ये राहायला लागले आणि तेव्हापासून ते प्रौढ झाल्यापासूनच अत्यंत वैराग्याने राहत असल्यामुळे ते तसे कृशकायच होते. पुढे-पुढे जसं त्यांचं वय होईल, तसतसं मधुकरीशिवाय अन्य काही न खाणे आणि मधुकरी नाही मिळाली तर नाही खाणे, यामुळे ते नंतर आणखीनच बारीक होत गेले. तरी त्यांना कुठलाही आजार वगैरे असं काही नव्हतं. पण वृद्धापकाळ आल्यानंतर एकदा बाबा बाबांची तब्येत बिघडली. आत्तापर्यंत त्यांचे भक्त खूप मोठ्या संख्येने झालेले होते. त्या सर्वांनाच बाबांची फार काळजी वाटू लागली. त्यामुळे त्यांना अगदी विनंती करून त्यांनी वृंदावन येथे गुरु आश्रम त्यांचा जो होता गोविंद कुंडच्या जवळ, तिथे त्यांना आणलं. बाबा आता तर तब्येतीच्या तक्रारीमुळे अक्षरशः अस्थिपंजर झालेले होते. त्यांचे कृपापात्र असे वृंदावनचे काही भक्त आणि बाकी त्यांची सेवा करणारे काही लोक यांनी अत्यंत नम्रतेने विनय करून अनेक वेळा आर्जव करून त्यांच्याकडून ही गोष्ट कबूल करून घेतली की कमीत कमी जोपर्यंत त्यांची प्रकृती चांगली होत नाही, तोपर्यंत तरी फक्त मधुकरीच्या तुकड्यांवरती न राहता थोडं दूध त्यांनी रोज घ्यावं. अत्यंत मुश्किलीने बाबांनी ह्याचा स्वीकार केला. भक्तांनी त्याची सगळी व्यवस्था केली. आता हे भक्तही व्रजभूमीतले, गायी पण व्रजभूमीतल्या आणि ते दूध देणारे सगळेजण व्रजभूमीतले. काही दिवस बाबांनी दूध घेतलं. त्यामुळं खरोखरीच जरा त्यांची तब्येत सुधारली. त्याच सुमाराला कलकत्ता येथील त्यांचे एक भक्त होते, श्री हरिराम सिंघानिया. हे वृंदावन येथे आले आणि त्यांना कळलं की बाबांना बरं नाहीये. ह्या सेठजींची खूप दिवसांपासूनची अशी इच्छा होती, त्यांचा असा प्रयत्न राहिला होता की बाबांनी आपल्याकडून काहीतरी सेवा घ्यावी. पण बाबा त्यांच्याकडून कधीच काही घेत नसत. मग त्यांना जेव्हा कळलं की दूध सध्या घेतायत बाबा, तेव्हा सगळ्या भक्तांना जे त्यांची व्यवस्था करत होते, त्या सगळ्या भक्तांना या सिंघानियांनी अतिशय आग्रह केला की दुधाची सेवा तेवढी माझ्याकडून होऊ दे. हे सिंघानिया अत्यंत सात्विक आणि अतिशय भजनशील असे व्यक्ती होते. त्यांचा बाबांच्यावरती अत्यंत भाव आणि प्रेम होता. त्यांचा हा भक्तिभाव माहीत असल्यामुळे भक्तगणांना त्यांचा आग्रह काही टाळता आला नाही. त्यामुळे बाबांच्या दुधाचे पैसे त्यांच्याकडून यायला सुरुवात झाली. पण हे काही फार दिवस चाललं नाही. अक्षरशः 1-2 दिवसातच बाबांना अंतर्ज्ञानाने ही गोष्ट कळली. खरं तर बाबांना या संदर्भात कुणीही काहीही बोललेलं नव्हतं.
2 दिवसांनी लगेच बाबा मदन मोहन बाबांना म्हणाले, "मी इथे राहणार नाही आता. मला मघेरा येथे घेऊन चला." मदन मोहन बाबा म्हणाले, "बाबा, आपली इथे चिकित्सा व्यवस्थित झाली, उपचार व्यवस्थित होतोय. आत्तासं कुठं जराशी तुमची तब्येत सुधारली आहे. आपण कृपया काही दिवस अजून इथे राहा आणि पूर्ण तुमची तब्येत चांगली झाली, की आपण मघेरा येथे जाऊया." तेव्हा बाबा एकदम दृढतेने आणि उच्च स्वरात म्हणाले, "नाही, नाही. इथे परापेक्षा आहे. मी इथे राहणार नाही. अगदी ह्याच क्षणी तांगा बोलव आणि मला घेऊन चल." तेव्हा सगळ्यांच्याच लक्षात आलं, की दुधाचे पैसे ह्या व्रजभूमीच्या बाहेरच्या सिंघानियांकडून येत आहेत, हे बाबांना अंतर्ज्ञानाने कळलंय आणि आता काही बाबा इथं राहणार नाहीत. त्याच वेळेला लगेच मदन मोहन बाबांनी टांगा आणला आणि त्यांना मघेरा इथे पोहोचवलं. बाबांचा पुन्हा तिथे दिनक्रम चालू झाला. आपले दैनिक कार्यक्रम आणि भजन यांचं अशाही अवस्थेत ते दृढतेने पालन करत होते. पण कधी-कधी आता भावावेश इतका वाढलेला होता, की त्या भावामध्ये ते बुडून जात आणि त्यावेळेला जणू काही ते ह्या जगात नसतच. तासनतास संज्ञाहीन अवस्थेमध्ये ते आपल्या कुटीरमध्ये जमिनीवरती पडून राहत आणि त्यामुळे त्या दिवशी बाकीचे कुठलेही नियम पाळले जात नसत. पण ती इतकी उच्च अवस्था असे, की त्यावेळेला त्यांच्याकडे पाहणं हा सुद्धा एक आनंदोत्सव होता. अश्रू, कंप, पुलक असे सगळे भाव त्यांच्या शरीरावरती दिसत असत. एकदा त्यांच्या बाबतीत ह्या त्यांच्या भावावेशाच्या ह्याच्यात एक विचित्रच घटना घडली. श्री श्री राधारमण दासदेव म्हणजेच बडेबाबा यांची पुण्यतिथी होती. श्री गौरांगदास बाबाजी आणि श्री रजनीदास बाबाजी यांनी या निमित्ताने वृंदावन येथे महाप्रभूंच्या मंदिरात नवरात्री कीर्तनाचं आयोजन केलेलं होतं. रामकृष्णदास बाबाही त्यात सम्मिलित होण्यासाठी वृंदावन इथे गेलेले होते. एक दिवस संध्याकाळी सगळेजण कीर्तनाच्या तालावरती नाचत होते. कीर्तनाला अनोखा रंग भरलेला होता. हळू-हळू सर्व तिथले साधू, संन्यासी इतके रंगून गेले, की ते असे उद्दाम नृत्य करू लागले. बाबाही त्यांच्याबरोबर नृत्य करत होते. नृत्य करता-करता एकाएकीच ते दिसेनासे झाले. त्यांना काही बाकी लोकांना काही कळलंच नाही, की हे असे अचानक गेले कुठे? दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता यमुना तटावरती अर्धचेतन अवस्थेमध्ये पडलेले ते मिळाले. मग तिथून त्यांना आणण्यात आलं. पुढे मार्च 1982 मध्ये बाबांची तब्येत आणखीनच बिघडली. त्यांचे एक विशेष कृपापात्र असे भक्त किंवा शिष्य होते. ते राल ह्या गावामध्ये राहत होते. त्या गावातील किसान इंटर कॉलेजचे प्रवक्ता श्री शिवचरण वार्ष्णेय असं त्यांचं नाव होतं. ते त्यांना आपल्या राल ह्या गावी घेऊन गेले. तिथे बसंती की बगीची नावाचा एक भाग होता. तिथे एका कुटीमध्ये त्यांनी ठेवलं. जवळच बाबा विश्वरूप दासजी हे पण एका कुटीमध्ये राहत होते. बाबा विश्वरूपदास बाबाजी आणि वार्ष्णेयजी हे अगदी तन मन लावून त्यांची अगदी मनापासून सेवा करत होते. मदन बाबा पण त्यावेळेला त्यांच्या सेवेमध्ये होते. बाबा खरं तर तब्येत त्यांची जरी चांगली नसली, तरी सतत एका वेगळ्याच भावामध्ये बुडलेले असत. त्यांची वृत्ती सदा अंतर्मुखी राहत असे आणि एक अपार्थिव आनंदाची लहर ही त्यांच्या अंतरामध्ये जागती आहे, हे बघणाऱ्याला सुद्धा कळत असे. ते अशा उन्मादग्रस्त अवस्थेत राहत. त्या उन्मादामध्ये भक्तीच्या कधी हसत, कधी रडत, तर कधी हुंकार, चित्कार काढत असत. आणि त्या सगळ्यामध्ये त्यांना आपल्याला पाहणाऱ्याला असं वाटत असे, की त्यांना खूप अनोखी दर्शनं होत आहेत.
एक दिवस रात्री 1 वाजण्याच्या सुमारास जय निताई, जय निताई असं ते मोठ्याने म्हणाले. विश्वरूप बाबा एकदम पळत-पळत आले. कारण बाबांची अशी सवय होती, की जर कुणाला बोलवायचं असेल, तर ते जय निताई असं म्हणत. त्यामुळं विश्वरूप बाबांना वाटलं, की बाबांना काहीतरी हवंय आणि त्यांनी आपल्याला बोलवलंय. पण वास्तविक त्यांनी कुणाला बोलवलेलं नव्हतं. तर बहुधा नित्यानंद प्रभूंचं दर्शन त्यांना झालेलं होतं आणि त्यामुळे प्रेमोन्मादामध्ये ते असे ओरडले होते. विश्वरूप बाबांना हे पहिल्यांदा कळलं नाही. त्यांनी येऊन विचारलं, "बाबा, लघुशंकेला जायचं आहे का?" पण बाबांनी काही उत्तर दिलं नाही. त्यावेळेला बाबांच्या लक्षात आलं, विश्वरूप बाबांच्या, की हे आपले रामकृष्णदास बाबाजी एखाद्या दिव्यानुभूतीमध्ये बुडलेले आहेत. पण एक 2 मिनिटं तिथं उभं राहिल्यानंतर बाबांची ती निश्चेष्ट अवस्था पाहून त्यांच्या मनात एकदम शंका आली, की जय निताई असं म्हणून बाबांनी शरीर तर सोडलेलं नाही. म्हणून त्यांची नाडी लागते की नाही हे पाहावं, असा त्यांचा मनात विचार आला. म्हणून ते पुढं झाले आणि त्यांनी बाबांच्या हाताला स्पर्श केला. त्याबरोबर बाबांनी एकदम मोठ्या जोराने एक हुंकार भरला आणि त्या हुंकाराबरोबर विश्वरूप बाबाजींना एखाद्या विजेचा खूप मोठा धक्का बसावा, तसा धक्का लागला आणि ते 4-5 हात दूर एकदम जाऊन पडले. इतकी त्यांच्या अंगामध्ये त्यावेळेला ऊर्जा भरलेली होती. आपण ह्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. दुसऱ्या दिवशी एकादशी होती. रात्रीच्या साधारण 1 वाजण्याच्या सुमारास बाबा बसून भजन करत होते. त्यावेळेला त्यांना एक विशेष असं दृश्य दिसलं. त्यांना दिसलं, की त्यांचे गुरुदेव श्री रामदास बाबाजी, परम गुरुदेव श्री राधारमणदास बाबाजी आणि असे अनेक महात्मा मृदुंग, टाळ्या आणि झांज वाजवत अत्यंत उद्दाम असं भक्ती भरलेलं नृत्य कीर्तन करत ते ज्या बगीचीमध्ये थांबलेले होते तिथे येत आहेत. त्यांनी तिथे प्रवेश केला आणि त्यांच्याजवळ येऊन त्यांना म्हटलं, की "आम्ही सगळे वृंदावनला निघालोय. चल तू पण चल." असं त्यांनी म्हटलं आणि ते सगळे अदृश्य झाले. त्याबरोबर बाबा जमिनीवरती पडले मूर्छित होऊन. त्रयोदशीच्या दिवशी 13 मे 1984 ह्या दिवशी दुपारी बाबांनी मदन बाबाजींच्या बरोबर शिवचरण वार्ष्णेय यांना बोलावलं. ते जेव्हा आले, तेव्हा बाबा कुटीमध्ये बसून भजन करत होते आणि एका हाताने पंखा हलवत होते. त्यांनी एकादशीच्या रात्रीची घटना या वार्ष्णेयजी यांना सांगितली आणि ते म्हणाले, की "मला आत्ताच्या आत्ता वृंदावनला पोहोचव." वार्ष्णेयजींनी ताबडतोब टांगा बोलावला आणि बाबा खूप अजूनही तसे अशक्तच होते ना. त्यांना उचलून आपल्या जवळ असं घेऊन त्यांना टांग्यामध्ये बसवलं. त्यांचा स्पर्श होताच एक विद्युत लहर बाबांच्या शरीरातून निघाली आणि तिने वार्ष्णेयजी यांच्या शरीरामध्ये प्रवेश केला. पण आता ह्यावेळेला ती कृपेची लहर होती आणि बाबा अगदी व्यवस्थित देहभानावर होते. त्यामुळे धक्का बसून विश्वरूप बाबाजी जसे लांब फेकले गेले होते, तसं काही झालं नाही. साधारण 2:30 वाजता टांगा वृंदावन येथील बाबांचं जे गुरुस्थान होतं, तिथं पोचला. गुरुस्थानावरती साधारण 30 वर्षांपासून अखंड हरिनाम संकीर्तन चालू असतं. तशी त्यांची तिथे प्रथा होती. बाबांनी म्हटलं, की "मला जिथं कीर्तन चाललंय, तिथे घेऊन चला." संकीर्तनाच्या स्थानावरती गेल्यावर बाबा पद्मासन घालून बसले आणि ध्यानमग्न झाले. ते थोड्या वेळ
असेच बसून राहिले. बहुधा नृसिंह चतुर्दशी लागण्याची ते वाट पाहत असावेत. कारण ती लागायला आता अगदी थोडाच वेळ होता. नृसिंह चतुर्दशीची पावन तिथी प्रारंभ होताच बाबा मोठ्याने "जय निताई, जय राधे" असं म्हणाले. एक हुंकार केला आणि आपलं पार्थिव इथेच सोडून राधाकृष्णाच्या नित्यलीलेमध्ये त्यांनी नेहमीसाठी प्रवेश केला. हरी ओम.